जय महाराष्ट्र मित्रांनो, आजचा ब्लॉग स्पेशल आहे कारण आपण आजपासून एका नवीन कामावर लागलोय. कामावर कुठे लागलोय बघण्यासाठी ब्लॉग पूर्ण बघा मित्रांनो. कामावर आल्या पहिल्या मिरच्याने आले लसूण पेस्ट करून घेतली. त्यानंतर कोथिंबीर बारीक चिरली, मग पुदिना चिरला. त्यानंतर पुदिना व कोथिंबीर धुवून स्वच्छ असं स्ट्रेनरमध्ये ठेवले, कारण त्यातली घाण सगळी जावी म्हणून. त्यानंतर राईस भिजवण्यासाठी घेतला मित्रांनो. राईस 2 वेळा स्वच्छ धुवून घेतला, कारण त्यातली सगळी घाण जावी आणि मग भिजवून ठेवला. त्यानंतर चिकन स्वच्छ धुवून स्ट्रेनरमध्ये पाणी गाळण्यासाठी ठेवून दिले. मग लगेच राईस बॉईल करण्यासाठी गॅसवर भांडी ठेवून पाणी ठेवले. गॅस चालू केला. राईसला फ्लेवर यावा म्हणून त्यात आवश्यक तो खडा मसाला घातला आणि प्लेट झाकून दिल्या. त्यानंतर अशी 4 ते 5 भांडी घेतली. यामध्ये स्वच्छ धुतलेले चिकन टाकलं. यावर तुमच्या लक्षात आलं असेलच की मी काय बनवतोय. मित्रांनो, आपण बिर्याणी बनवतोय. मग लगेच सगळ्या भांड्यात गरजेनुसार दोन्ही पेस्ट टाकून दिल्या. त्यानंतर राईसचं पाणी चेक केलं तर उकळी आली नव्हती. मग बाकीचा मसाला टाकायला चालू ठेवला आणि दुसऱ्या भांड्यात धुतलेलं चिकन टाकलं. त्यानंतर थोडे-थोडे खडे मसाले पण टाकले आणि हे काय बरिस्ता म्हणजेच फ्राय कांदा हो, असं टाकायला लागते. तेव्हा कुठं क्वालिटी बनते. आणि एकदा दुसऱ्या भांड्यात धुवून ठेवलेलं चिकन टाकलं. मग धुवून टाकलेली कोथिंबीर, पुदिना टाकलं बघा आणि लगेच मीठ पण टाकलं. मिठाविना जिंदगी आणली होत्या. मग तेल टाकलं बघा. हे आहेत दमराजा बिर्याणी सर्व्हिसर्वा राहुल शेफ. मी यांच्याकडे जॉइन केले. यायला लागते सायबर चौकात बिर्याणी खायला. उगाच म्हणत नाही साजूक तुपातली बिर्याणी. असं टाकायला लागते हो. साजूक तूप नाद करायचा नाही. आपला मराठी उद्योजक. त्यानंतर पाणी उकळायला आलो होतो म्हणून भिजवलेला राईस घेऊन आलो. शेफने मॅरिनेशनला सुरुवात केली. मी पण मॅरिनेशन केलं. इकडे पाण्यात राईस टाकला. शूट करायचं राहिलं बघा. मग राईस पण तयार झाला. मग दम लावण्यासाठी लेअरिंग चालू केलं शेफनी. बिर्याणी तयार झाली आणि आम्ही बरोबर 7 वाजता शॉपवर आलो आणि काय कस्टमर ऑलरेडी वेट करत होते. मग काय सुट्टी नॉट ऑर्डर येत होत्या. सुमी तिकडे द्यायला लागला बिर्याणी. मी तिकडे पैसे वगैरे घेत होतो, पार्सल करत होतो. काय मित्रांनो, लवकर यायला लागते दमराजा बिर्याणी खायला. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना जय महाराष्ट्र.